नमस्कार, मी सुदाम गंगावणे. पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. आज देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे आणि प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना मी आज आपल्याला आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट मराठीसाठी एक अशी व्यक्ती समोर आणणार आहे की ज्याने 1505 दिवस सतत आंदोलन केलेले. ते महेश निंबाळकर आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध त्यांची तक्रार आहे आणि ते आज माझ्या सोबत आहेत. 1505 दिवस त्यांचं आंदोलन सुरू आहे. डोंबिवलीमध्ये ते राहत आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाशी ते आधी निगडीत होते. आता जे आहेत ते सामाजिक क्षेत्रात ते काम करतात. महेश निंबाळकर, पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मला एक सांगा की तुम्ही 2016 पासून आंदोलन करतायत आणि प्रशासन तुमच्याकडे तुमच्या तक्रारीकडे त्याचं निवारण करत नाही. एक सामाजिक मुद्दा घेऊन तुम्ही समोर आलेले आहेत आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. खरोखर प्रजेचं सत्ता आहे याच्यामध्ये? प्रजेची सत्ता आहे? खरं तर मी पोस्ट मराठीचं अभिनंदन करीन आणि आभार व्यक्त करीन की प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली जी आपली लोकशाही आहे त्याला आपण म्हणतो. म्हणजे हे आपलं जे सगळं जे काय भारतातला जो काय कायदा वगैरे आहे तो लोकांसाठी आहे आणि तो लोकांसाठीच चालला पाहिजे. यासाठी ते संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलंय. परंतु आज आपण जर बघितलं तर फक्त ते नावाला लोकांसाठी आहे, पण चालवणारे जे आहेत ते काही टक्केच आहेत. ते राजकारणातले म्हणू किंवा पण जे काय असेल तेच लोक चालवतात. त्याच्यामुळे आणि प्रशासनातले आता तुम्ही जसं म्हणालात की 2016 25 जानेवारी 2016 म्हणजे तसं सामाजिक कार्य माझं आधीपासूनच आहे. परंतु डोंबिवलीतील एका सोसायटीमध्ये अनधिकृत प्रार्थना स्थळाचं काम चालू होतं आणि तिथले ते मार्बल कटिंग वगैरे असायचं. त्याच्यामुळे त्यांना त्रास व्हायचा, खूप धुळीचा त्रास व्हायचा आणि म्हणून तिथले काही बाजूबाजूच्या 7-8 सोसायटीची लोक माझ्याकडे आले होते आणि नंतर तो लढा मी चालू केला होता. त्या लढा चालू असताना माझ्यावर 22 मार्च 2017 हल्लाही झाला होता. आपण हल्ला झाल्यानंतर मग ते जे सामाजिक दृष्टिकोन जो लढा होता तो माझा आता वैयक्तिक लढा आहे असंच मी मानतो. कारण माझ्या काही कारण नसताना त्यावेळी माझ्यावर हल्ला झाला होता. कमीत कमी 8 महिने मी बेडरेस्ट होतो कम्प्लीट. ते ठीक आहे, त्याचा काही विषय नाहीये. पण 25 जानेवारी 2016 पहिली तक्रार माझी त्या बांधकामाविरुद्ध होती आणि शेवटची मी तक्रार केलेली आहे ते 12/10/2022. तुम्ही इथे बघाल शेवट लिहिलेलं आहे, शेवटचे पत्र म्हणून दिलेलं आहे. आतापर्यंत केलेला हा सगळा पत्र व्यवहार आहे, स्मरणपत्र आहे, शेवटचा असं त्याच्यात उल्लेख केलेला आहे. हे पत्र 8/10/24 आहे आणि महेश 8/10/22 आहे. महेश निंबाळकर यांची जी तक्रार आहे ती 2016 पासून आहे. याचा अर्थ तुम्ही बघा, याच्या आधी ही 13/1/25 देखील हे पत्र आहे. याच्या 2 तारखा आहेत. वेळोवेळी जे आयुक्त बदली झाले की हेच पत्र त्यांना मी रिमाइंडर साठी देतो. विषय साधा आणि सरळ आहे की डोंबिवली पूर्वेला कस्तुरी प्लाझाच्या समोर एक जैन धर्मियांचं एक धार्मिक स्थळ आहे. तिथल्या लोकांना जे स्थळाचं काम सुरू होतं तेव्हा मार्बल कटिंगमुळे धुळीचा त्रास होत होता. तिथले जे लोक आहेत ते स्थानिक नगरसेवक तिथले मनसेचे होते चितळे, त्यांच्याकडे गेले. त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि दखल घेतली नाही त्याच्यामुळे महेश निंबाळकरकडे तिथले जे स्थानिक लोक आहेत ते गेले. यांनी महानगरपालिका प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करून त्यांच्या असं लक्षात आलं की ते जे धार्मिक स्थळ आहे ते अनधिकृत आहे. हे लक्षात आल्यानंतर यांनी त्या तक्रारीची पाठपुरावा करायला सुरुवात केली. दरम्यान 2017 मध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्या जीवघेणा हल्ल्यामधून ते बचावले. त्याच्यामधले तिथले लोकल काही लोक होते ते सहभागी होते आणि पोलिसांनी त्यांना खूप प्रेशर पोलिसांवर होतं. पोलिसांनी खूप उशिरा त्यांना पकडल्या गुन्ह्यात. त्या गुन्ह्याच्या बाबतीत ते ॲम्ब्युलन्स घेऊन पोलीस स्टेशनला गेले होते. ते तुम्हाला मी त्याचा एक स्नॅप पाठवून देईल, दाखवेल तुम्हाला. अशा पद्धतीने ते आंदोलन केलं आणि आज आपण यांच्याशी बोलतोय याचं कारण एकमेव आहे की कालपासून आपण देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात साजरा करतोय. आज तो दिल्लीत साजरा देखील झालेला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती त्या कार्यक्रमाला आले होते. 1950 मध्ये ज्यावेळेस प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यावेळेस देखील इंडोनेशियाचे राष्ट्रपती त्या सोहळ्याला हजर होते. आज देखील आहेत.
आज निंबाळकरांचा विषय घेण्याचं कारण एकच आहे की ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये पण त्यांनी त्यांचं आंदोलन थांबवलं नाही. सोशल मीडियावर ते आंदोलन सतत करायचे, फेसबुकवर लाईव्ह करायचे. सगळ्यात पहिली त्यांची जी तक्रार होती ती ई रवींद्रन इथून सुरू झाली. त्याच्यानंतर पी वेलारसू आले. पी वेलारसू नंतर गोविंद बोडके आले. गोविंद बोडके नंतर विजय सूर्यवंशी आले आणि विजय सूर्यवंशी नंतर दांडगे साहेब आले आणि दांडगे साहेबांनंतर आता इंदुराणी जाखड आहेत, ते IAS आहेत आणि हे सगळे IAS अधिकारी होते. एक बोडके सोडले तर बाकीचे जे सगळे अधिकारी ते IAS आहेत, कलेक्टर लेवलचे अधिकारी आहेत. त्यावेळेस ती ऑर्डर पण झाली होती की बेकायदेशीर आहे. इतकं सगळं झालं असताना ती तोडलं नाही. आज आपला प्रजासत्ताक दिवस आहे आणि म्हणून मी जाणीवपूर्वक यांना बोलवतोय. हा विषय फार महत्वाचा आहे आणि मेनस्ट्रीम मीडियाने हा विषय घेतला नाही. त्या बातम्या दाबल्या गेलेल्या आहे. मला एक सांगा की इतकं सगळं याच्यात ऑर्डर झाली होती याच्यात? हो, 18 मार्च 2017ला जनता दरबारमध्ये म्हणजे त्याच्या आधी पण 2 वेळा त्यांनी सांगितलं होतं, पण तत्कालीन ज्या प्रभाग अधिकारी होत्या श्वेता सिंघासने त्यांनी कारवाई नाही केली. त्याच्यामुळे 18 तारखेचा जो जनता दरबार होता त्यावेळी म्हणजे सक्त ताकीद दिली श्वेता सिंघासने मॅडमला की जर तुम्ही 15 दिवसात कारवाई नाही केली तर तुमची बदली केली जाईल, म्हणजे डिमोशन केलं जाईल तुमचं म्हणून. श्वेता निधन पावलेले आहेत. पण नंतर 4 ते 5 दिवसांनी माझ्यावर मग तो जीवघेणा हल्ला झाला. त्याच्या आधी 2 दिवस माझ्याकडे सेटलमेंटसाठी पण आले होते, पण तो माझा मुद्दा नव्हता, त्यामुळे आपण काही केलं नाही. हे सगळे आहेत ना, सगळे FIR मध्ये नावं आहेत त्यांची, जे काय आहेत ते आपण नावं घेतलेली आहेत आणि राजकीय पाठिंब्याशिवाय तर त्यांना इतके आयुक्त असून पण म्हणजे आता हे बांधकाम अनाधिकृत आहे, डिक्लेअर झालेलं आहे. आयुक्त देखील बोललेले आहेत की तोडा म्हणून, मग ह्याला सपोर्ट राजकीय स्थानिक नेते, आता घ्यायचं नाव पक्षाचं घ्यायचं म्हणाल तर भाजपचे नेते आहेत, काही स्थानिक आहेत, नगरसेवक होते जे भाजपमध्ये आधी होते, आता परत शिंदे सेनेत आहेत. माझ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलांनी जे होते हल्लेखोर होते ते त्यांचेच होते आणि जो स्थानिक त्यांच्यावर जो आशीर्वाद होता तो भाजपचे नेते होते. आता ते लोकांनी ओळखावं कोण आहेत काय आहे ते. मी पुराव्यानिशी नंतर ते मी काय आहे ते मी सांगेनच ते, पण सध्या तरी मी सांगितले भाजपचे नेते. पण मग इतके वर्ष तुम्ही हे सगळं आंदोलन सुरू केलेलं आहे, रोज अर्धा तास तुम्ही सोशल मीडियावर येतात, हा विषय मांडतात, निषेध हातामध्ये फलक घेऊन तो व्यक्त करतात, पण मग इतके वर्ष झाल्यानंतर आज याच्यात निर्णय काय लागत नाही? मग तुम्हाला असं वाटत नाही की न्यायालयापर्यंत हा विषय घेऊन जावा? तुम्ही न्याय व्यवस्थेकडे का नाही गेले? कसं आहे माहितीये का, मला न्यायव्यवस्थेवर एक भारताचा नागरिक म्हणून विश्वास आहे, परंतु माझं एक मत असं आहे की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी न्यायालयात का जावं लागतंय? मग हे प्रशासकीय जो काय विभाग आहे तो काय फक्त पगार खायलाच आहे का? तो पगार खायला नाहीये ना. त्यांनी पण कारवाई त्यांच्या ज्या काय अधिकार आहेत त्या अधिकारांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे ना. हा मेन मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे मी अजून तरी काही गेलो नाहीये. पण ठीक आहे, आता तो थोडस काही दिवसात मी तो न्यायालयात पण जाण्याचा विचार करतोय. आणि एक मगाशी राहिलं की ई रवींद्रन सरांनी ते तुम्ही आता म्हणलेत आदेश दिले होते त्यावेळी पूर्णपणे तोडायचे आदेश दिले होते. माझ्या नंतर हल्ला झाला, परंतु त्याच्यानंतर परत एकदा दीपक शिंदे म्हणून एक सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांनी कारवाई लावलेली. त्यावेळी पण कारवाई लावलेली, पण ती कारवाई त्या दिवशी झालीच नाही, त्यांनी केलीच नाही. आणि मग कारवाई नाहीच केल्यानंतर मग मी नंतर हे रेग्युलर आंदोलन चालू केलं. आता जे आयुक्त आहेत त्यांच्या कानावर तुम्ही टाकले का? त्या पण IAS आहेत, पहिला महिला IAS अधिकारी आहेत त्या. मुळात कसं आहे माहितीये का, आयुक्त मॅडम जरी चांगल्या असल्या तरी त्यांच्या खालचा जो स्टाफ आहे ना तो मी म्हणेन की नालायक आहे. मी ज्यावेळी आयुक्त मॅडम सुरुवातीला आल्या त्यावेळी 3 ते 4 वेळा मी त्यांना दर जनता दरबारला भेटायला जायचो. माझा नंबर सगळ्यात शेवटी आणायचा आणि मला भेटून पण द्यायचा. मला असं वाटतं त्याही कोणाच्या तरी प्रेशर मध्ये काम करत असतील. मला आहे शंका. कल्याणपूर्वचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा जो विषय आहे त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय, त्याची रीतसर तक्रार मी दाखल केलेली, मी स्वतः दाखल केलेली आहे. त्या तक्रारीच्या संदर्भात मला त्यांनी कुठलं उत्तर दिलेलं नाहीये. त्यांना मी व्हॉट्सअपवरती मेसेज पण केला होता. त्याच्या पूर्वीचे कमिशनर होते नांगडे साहेब, त्यांना देखील मी ते कळवलं होतं, पण त्यांनी ती काय कारवाई केलेली नाहीये. येत्या पावसाळ्यामध्ये तिची काय अवस्था आपल्याला समजेल. मला फक्त एकच सांगा की आता इतकी वर्ष हा तुमचा लढा सुरू आहे, तुम्ही हे सगळं हे करून
मार्गी लागण्यासाठी तुमची एकमेव इच्छा आहे. हो. तर मग आता जर समजा महापालिका प्रशासन, जसं आता सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन दिलेल्या आहेत की जे बेकायदेशीर धार्मिक स्थळ आहेत, हो. कुठलंही असो, हिंदूंचा असो, कुठलंही- मुसलमानांचा असो, शीखचा असो, बौद्धांचा असो, कोणाचाही असो, ते तोडावे. पण त्याचा आधार पण तुम्ही घेतलेला नाही. कसं आहे माहितीये का भाई, आपल्या इथे ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने आदेश काढले, मला वाटतं 2016लाच आदेश आहेत ते सुप्रीम कोर्टाचे, त्यावेळी आपल्या इथल्या केडीएमसीनी मला वाटतं 108 प्रार्थना स्थळची यादी अशी काहीतरी काढलेली. त्याच्यातली काही प्रार्थना स्थळं हलवली, दुसरीकडे हलवली आणि काही तोडली. आज जर तुम्ही बघाल ना तर ती यादी परत काढा आणि ते आपण प्रत्येक तिथे गेलो ना तर तिथे ते प्रार्थना स्थळ तुम्हाला परत दिसेल. म्हणजे हे फक्त कारवाई, जुजबी कारवाई त्यावेळी त्यांनी केली. हा दिखावाच आहे. आपली केडीएमसी आहे ना फक्त दिखावा करते. आज जाखड मॅडम आल्यानंतर हायकोर्टाने ज्यावेळी अनधिकृत बांधकामाच्या ह्याच्यावर ज्यावेळी कान टोचले त्यावेळी त्या सांगतात की एकही बांधकाम होऊ देणार नाही. लोकांनी आज प्रजासत्ताक दिनी आपण एकत्र चर्चा करतोय, लोकांनी जायचं कुठं? कारण तुम्ही जसं सांगितलं तसं मला काही लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की कल्याण पूर्वला एक आरक्षित भूखंडावर बिल्डिंग उभी केलेली आहे. तिकडे डोंबिवलीमध्ये पंचगणी, नांदिवली वगैरे त्या पट्ट्यामध्ये आहेत ना. सुनील जोशी नावाचे आपल्याकडे करप्ट ऑफिसर होते, त्यांनी एक बिल्डिंग अनधिकृत उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये एक टाउन प्लॅनिंगचे काही लोक आहेत, त्यांचे पेपर मला त्यांनी परवा दाखवले. टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आहेत, ते भागीदारीमध्ये आहे. हे फार धक्कादायक आहे. कल्याण पश्चिमेला पण काही अधिकाऱ्यांचे ज्या पत्नीच्या नावे त्यांचे अग्रीमेंट आहेत, हे फार धक्कादायक आहे. तसं आयवॉर्ड मध्ये एक बंगला आणि 40 खोल्याच्या संदर्भात मला एक नोटीस एकाने पाठवलेली आहे. तिथे वॉर्ड ऑफिसर भरत पवार आहेत. हे धक्कादायक आहे त्या सगळ्या गोष्टी. पण प्रजासत्ताक मध्ये आपण आपला हक्क काय? एक मुद्दा मला मांडायचा, तुम्ही जे काही उदाहरणं दिली ना त्याच्यामध्ये आपल्या डोंबिवलीतल्या केडीएमसीचा जो नगर रचना विभाग आहे ना तो एकदम बोगस आहे, बोगस. आता जे सुधारित जो विकास आराखडा आलाय आणि त्यानुसार ज्या परवानग्या द्यायच्या चालल्यात ना त्याच्यात पण हे लोक झोल करतात. मी स्वतः 2 माझ्या तक्रारी आहेत की सामायिक अंतर असेल किंवा वरती आणखीन अनधिकृत बांधकाम असेल किंवा सामायिक अंतर तर कुठल्याही बिल्डिंगचं पाळलं जात नाही. तुम्ही जर बघाल ना, मी तुम्हाला असे भरपूर नवीन परवानग्या दिलेले दाखवतो तुम्हाला की बाबा हे सामायिक अंतर अजिबात पाळलं जात नाही. तक्रारी करून पण त्यांच्यावर कारवाई. नगर रचना विभाग आहे हा पूर्णपणे भ्रष्ट झालेला आहे. कारण तुम्हाला सांगतो की आमचे मित्र होते ते आता मरण पावलेत, इरफान शेख मनसेचे पदाधिकारी होते राज्यस्तरावर. त्यांनी परिवहनच्या एका प्लॉटच्या संदर्भात जो स्टेशनला आहे त्याचा पत्रव्यवहार केला होता, त्याचे डॉक्युमेंट्स मला दिले होते. मी त्याची तक्रार सहसंचालक कोकण भवनकडे सुपूर्द केली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे देखील त्याची तक्रार केली होती. समावेशक रिझर्वेशन आणि खाली तिथे विकासकांनी त्यांना महानगरपालिकेला एक स्ट्रक्चर बांधून द्यायचं होतं, ते काही बांधून दिलेलं नाही. ती बिल्डिंग आता स्टेशनच्या जवळ लांब मोठी बिल्डिंग उंच अशी तयार झालेली आहे. शेजारी स्मार्ट सिटीचा नाला गेलेला आहे. गंमत अशी की त्या नाल्यामध्ये स्मार्ट सिटीचे पिलर आहेत. एकीकडे तुमचं पर्यावरण विभाग सांगते की तुम्ही नाले क्लीन ठेवा आणि तिथे काही बांधकाम करून देऊ नका. नाल्यात महानगरपालिकेने पिलर उभे केलेले आहेत आणि पवई IITच्या स्कॉलरच्या नावाने ते सगळं खपवलं जातं. आपण थोड्या वेळात पुन्हा एकदा चर्चेला येऊ. एक शेवटचा एक मुद्दा आहे, मला सांगा की इथली पुढची लढाई तुमची कशी असेल? कारण तुम्ही अण्णा हजारेंचे आंदोलन जवळून बघितलेलं. कसं आहे माहितीये का, त्याच्यामुळे मी लोकशाहीला मानणारा माणूस असल्यामुळेच मी आता जे आहे ते लोकशाही मार्गानेच आंदोलन करतोय. मला काय इतर मार्ग पण आपल्याकडे आहेत, पण ते मार्ग मी अनुसरणार नाही. जोपर्यंत मला असं वाटतं की आपल्या इथे लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत मी लोकशाही मार्गाने माझं आंदोलन तर कायमस्वरूपी सुरू राहणारच आहे. इथून पुढे आता जे काय फक्त हा जो प्रार्थना स्थळाचाच विषय आहे असं नाही, असे भरपूर अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आहेत प्लॉट गायब करून टाकले, ज्याच्यावर ह्या लोकांनी जुजबी कारवाई केली आहे. ऑन पेपर कारवाई आहे, पण नंतर ते सगळे बांधलेले आहेत. अधिकारी गब्बर झालेले आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त गब्बर झालेले आहेत. माझे आयुक्तांचे आणि काही अधिकाऱ्यांचे 3-3 हजार स्क्वेअर फुटाचे टॅक्स पावती आहेत माझ्याकडे, जे आता व्हॉट्सअपवर आहेत. ते लोकांनी मला पाठवलेले, ते गब्बर झालेले आहेत. आणि पुढच्या सत्रामध्ये या दोनच दाखवतो तुम्हाला. पुढच्या सत्रामध्ये पुढचा जो आपला एपिसोड येईल
त्याच्यामध्ये माझ्यासोबत रोंडेलीतली ही एक इमारत आहे 65 रेराच्या बाजूचीच आहे ही. म्हणजे आपल्या जो कुंभारखंड पाड्याचा जो पेपर हरित बघून घ्या एकदा. हे आहे ना, त्याला अनधिकृत बिल्डिंगला लिगली पाणी कनेक्शन दिलेलं आहे. विजय असे सूर्यवंशी घोटाळे या असताना कल्याण डोंबिवलीत चालतायत. विजय सूर्यवंशी आणि- असताना त्यांनी आदेश काढलाय कुठल्याही अनधिकृत बांधकामाला पाणी कनेक्शन द्यायचं नाहीये. हा. हे बघा या बिल्डिंगला दिलेलं आहे. हे आता काय असे- काय बोलायचं असे- आपण. असे घोटाळे आता ही माहिती तुम्हाला मी त्याचा स्नॅप टाकेन, पण पुढच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक स्टेट लेवलचे पदाधिकारी ते असतील. आपण त्यांच्याशी चर्चा करू, कारण ते पण कल्याण मधल्या विषयाच्या संदर्भात वेगवेगळे विषय घेऊन ते सतत ऍक्टिव्ह असतात. महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारतात. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि खरोखर हे प्रशासन आहे, हे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ते लोकांच्या हिताचं काम करतं का ते आपण बघूया.